आणि विनोद. लेट्स प्ले. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होती सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सज्ज झालेत. गणेश. चला तर जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपण आता जर पाहायला गेलं ना तर वेळ झाली आहे अगदी 12 वाजून 37 मिनिटं आणि इथून पुढे आपल्याला अजूनही भरपूर सामने खेळवायचे. चला तर सामन्याला होते सुरुवात. गणेश आले तर पहिला चेंडू आपण पाहिला असेल, ओव्हर पिच होता. वाईडिश लॉंग ऑन ला उडवलाय. एका डब्याच्या सहाय्याने जाईल. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. पाहू शकता की हा चेंडू कशा प्रकारे होता. ओव्हर पिच चेंडू होता, त्याला सरळ फेकून दिला. त्या ठिकाणी 4 धावांसाठी चौकार आला. क्षेत्ररक्षक होते मात्र खूपच दूरवर होते. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, एलिव्हेशन नव्हता आणि त्याचनंतर धावाची संधी देखील निर्माण झाली आहे. आणि यस, नक्कीच फलंदाज बाद असतील. विनोद बॅक टू द डगआउट. आता नवीन फलंदाज आले तो मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर. याआधी विनोद यांनी बाद होण्या अगोदर आपण पाहिलं असेल त्यांच्या बॅटमध्ये एक चौकार आला. त्यानंतर धोका पत्करला होता. धोकादायक एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर विकेट देखील आलाय. गोलंदाज गणेश पुन्हा सज्ज झालाय. आता स्ट्राईक एंडला असतील सुरेश. सुरेश सफल झालेत. ऑफ साईडला उडवला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये आणि या ठिकाणी अजून एक विकेटचं बदन. विनोद बॅक टू द डगआउट. नक्कीच इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल देखील स्वीकारली गेली आहे. अजून एक विकेटचं बदल आलाय. बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहिले. एक याआधी धावबादच्या स्वरूपात, त्याच्यानंतर हा झेलच्या स्वरूपात. चला बॅट्समन स्पीडअप करा. आपण सुद्धा पॅव्हिलियन मधून येतं तेव्हा थोडं रनिंग करता आलं तरी चालेल, कारण आपल्याला अजूनही भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत आणि आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर हा फक्त आणि फक्त चौथा सामना चालू आहे. इथून आपला शेड्यूल खूप सारा बिझी आहे आणि आपण जर जास्त वेळ खर्च करताय ना तर आजच्या दिवसाचा शेड्यूल आपला पूर्ण होताना पाहणार नाही होत. चला तर बोलूयात सामन्याकडे. गणेश हा उलटॉस चेंडू भिरकावून दिला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, मात्र त्यांना भेदत चेंडू जाईल. 1 बाउन्स. 4 धावांसाठी आला चौकार. चौकार आलाय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आघात केला गेलाय. 4 धावांसाठी चौकार देखील आलाय. यापुढील चेंडू सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. दूरवरून आले तर उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि यस डायरेक्ट हिट देखील लागलाय. मात्र त्या ठिकाणी काय घडलंय, यस तर फलंदाज बाद असेल धावाच्या स्वरूपात. अजून एक विकेटचं बदल.
9 आणि तिसरं विकेट देखील आलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर सुद्धा परतलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला बोलूयात सामन्याकडे. गणेश षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू फुलटॉस आहे, त्याला विरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रयत्न करतील आणि या ठिकाणी आपण पाहतो मिसफील्ड झाली आहे. झेल सुटली गेली आहे. झेल कोणाची जोडतायत तर झेल सुटली आहे दिनेश याची. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा देखील पण पूर्ण केल्या गेल्या आहेत. षटक समाप्तीचा इशारा येतोय 2 षटकांच्या अखेरीस. षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक समाप्तीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 11 या अंकावर. यापुढील होणारा सामना जय नित्यानंद विपक्ष तनिष 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. फर्स्ट इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. चला स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करू नका. तुम्ही खूप सारा वेळ खर्च करताय. गोलंदाज आता आलेत. गोलंदाजी करिता मनोज वलटे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये ते स्वतः 12th मॅन म्हणून बसले होते. आता ते प्लेइंग 11 मध्ये पाहतोय. मनोज वलटे गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. पहिला चेंडू घेऊन जातील फलंदाज आहेत त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय संधी निर्माण झाली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर झेल सुटली आणि धावबादची देखील संधी होती, ती सुद्धा गमावली. रचनात्मक क्रिकेट पाहतोय आपण. अगदी सहज हातामध्ये झेल आला होता. तर त्याच्यानंतर आपण पाहिलं मिसफील्ड झाली, झेल सोडली गेली आणि त्यानंतर अति घाई संकटात नाही. अति घाई केली गोलंदाजाने. थ्रो गॅदर करू शकले नव्हते. त्याच्यानंतर एक धाव देखील पळून पूर्ण केली. आता निलेश आहेत. निलेश आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळून काढलाय. अगदी बॅटचा जो खालचा हिस्सा असतो त्यावर लागला गेलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल फिल्डर आहेत तर उचलून फेक केली जाईल. शफळ म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोवर पण चेंडू होता. लोवर फुलटॉस होता. स्विप शॉट करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे आपण पाहिले असेल तर अगदी बॅटच्या खालचा जो भाग असतो त्यावर लागला आणि त्याच्यानंतर एक धाव देखील आली. हा चेंडू उडवलाय खाली क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून प्रयत्न करतील मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. चेंडू जाईल वन बाउन्स. 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावा आपण पाहतो स्कोरबोर्डवर 17 या अंकावर. धावसंख्या झाल्या 17. या चेंडूवर नक्कीच अप्रतिम प्रहार आला. इथून अजून 1-2 फटके आले ना तर नक्कीच अप्रतिम स्कोर पाहायला मिळेल. यावेळेला शफल झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी आपल्या बोटांची जादू दाखवत असताना गोलंदाज मनोज वलटे शफल झाले होते आणि फलंदाजाला फॉलो केलं गेलं आणि त्याच अनुषंगाने चेंडू देखील ट्रॅव्हल केला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल हा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. निलेश कडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाच्या, कारण निलेश एक मातबगार खेळाडू आहे. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. पण आल्या आल्या लगावला होता त्याने चौकार आणि यावेळेस नक्कीच गेलून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूपच दूरवर राहिले. तर हा आलाय अजून आहे की 4 धावांसाठी चौकार.
फुलटॉस चेंडू होता त्यावर पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहिलं. यावेळेस नक्कीच यॉर्कर करून घेतला होता फलंदाजाने. त्याच्यानंतर आपण पाहिलं आलावून कार्पेट खेळून काढले. क्षेत्ररक्षक दूरवरून आले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. यस नक्कीच 2 धावा या देखील पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. षटकाचा हा शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा आल्यात. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 24 या अंकावर. नक्कीच हा षटक सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जरूर 3 विकेट गेल्या होत्या, तर धावा आपण 11 पाहिल्या आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये देखील खूप साऱ्या चांगल्या धावा आल्यात. 13 धावा आल्यात तब्बल. आणि ही जोडी जर शेवटपर्यंत असली ना तर अजूनही काही धावा जोडल्या जातील. खूप जास्त वेळ खर्च करतायत, खूपच जास्त. विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. वारंवार कमिटी मेंबर्स आहेत ते आम्हाला नक्की सांगतायत की जास्त वेळ खर्च करून देऊ नका. धावसंख्या आपण पाहतो 24 रन. नवीन गोलंदाज आलेत अरुण. तिसरं षटक घेऊन आता नक्कीच आपण पाहतोय 2 षटक पॉवर प्लेचे पाहिले. आता मात्र सीमारेषेच्या शेजारी वाढले असतील. चला सुरुवात करा. तिसरं षटक घेऊन आलेत अरुण. अरुण कशा प्रकारे गोलंदाजी करेल? निलेश आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या दस्तक पे मस्तक देनेवाला डीप मिड विकेटच्या डोक्यावर आलाय. 6 धावांसाठी षटकार. डीप स्क्वेअर लेग होते, सॉरी. यावेळेस अप्रतिम चेंडू. हा चेंडू आपण पाहतोय तेज तर्रार आणि अगदी पॉपिन क्रीज मध्ये पिच केला गेला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं ऑफ साईडला गेलण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पाहतोय अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता. ही क्षमता आहे गोलंदाजामध्ये आणि तेच दाखवून देत असताना शक्ती प्रदर्शन केलंय या चेंडूवर. अरुण तो अरुण असं बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सुद्धा अरुण आहेत, गोलंदाज सुद्धा अरुण आहेत. पहिल्या चेंडूवर हवी ठरले होते फलंदाज करणारे अरुण. त्यावेळेस लावून तर कार्पेट खेळून काढले त्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, मात्र आपण थोडंसं पाहिलं असेल तर थोडासा वाईट होता. आणि त्याच्यानंतर संधी होती आणि त्या संधीचं सोनं करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. अशा प्रकारच्या चुका मित्रांनो करू शकत नाही यात. ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी दुसरी धाव देखील आली आहे. या चुका कुठेतरी खूप साऱ्या मागण्या ठरत असतात. अरुण हा फुलटॉस पुन्हा विरकावून दिलाय, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली आहे आणि चेंडू त्या ठिकाणी गेलाय. 6 धावांसाठी आला षटकार. झेल स्वीकारली असती तर फलंदाज नक्कीच बाद झाला असता. झेल ही सोडली आणि 6 ही घालवलाय. नक्कीच गोलंदाजाकडनं चुक्या घडतायत. हा यॉर्कर लेनचा हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल तर फुल्लर लेनचा चेंडू आणि त्यावर भिरकावून दिला. हा चेंडू अप्रतिम होता. बॅटची अटली काढायला लागते. अलाउंड द कार्पेट आपण पाहतोय त्या ठिकाणी मिसफिल्ड पुन्हा एकदा झाल्या. अगदी आपण पाहतोय ही वारंवार चुका करतात टीम. साई बालाजी संघ वारंवार चुका करताना आपण पाहतोय. या चुका खूप साऱ्या मागण्या ठरतील नक्कीच मित्रांनो, आवर्जून सांगेन. आणि त्याच्यानंतर हा पुढील चेंडू. हा चेंडू ऑफ साईडला गेलून काढलाय. त्या ठिकाणी यतीन पाटील आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा मिसफिल्ड घडली आणि दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. आणि
तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावा पाहतोय 42. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय श्रावण ठाकरे. याच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील, कारण श्रावण ठाकरेला मोठे मोठे प्रहार करण्यासाठी ओळखलं जातंय आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज सज्ज पाहतो योगेश. योगेश आहेत तरी किती, प्रत्येक सामन्यामध्ये एक तरी योगेश आहेच. हा चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता, अगदी आपण पाहिलं असेल तर टॅप केलं गेलं आणि त्याच्यानंतर एक धाव देखील पळवून पूर्ण केली गेली. श्रावण ठाकरेला स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. श्रावणकडे ती क्षमता आहे, मनगट ती ताकद सुद्धा आहे आणि त्या प्रकारचे फटके खेळण्यासाठीच त्याला ओळखलं जातंय, त्याकरिता त्याला स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. इथून आपण पाहणार आहोत कशा प्रकारची खेळी साकारेल श्रावण. वेळेस आपण पाहतोय अपील तर केली होती, मात्र काय घडलंय त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल चेंडू अगदी लॉंग लेगला ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर या धावा देखील येत आहेत. एक धावली आहे. अपील तर खूप केली होती, मात्र अपील फेटाळून लावत असताना पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय तटस्थ आहेत संतोष सर. यापुढील चेंडू ऑल द कार्पेट ऑन साईडला भिरकावून दिलाय, त्या ठिकाणी पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस मात्र चुकी झालेली नाहीये, पण पाहिलं असेल या आधी भरपूर वेळा खूप साऱ्या चुक्या झाल्या, मात्र या क्षेत्ररक्षकाने त्यामध्ये थोडंसं आपण चेंजेस पाहिले आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर देखील केला गेला आणि फेक देखील पाहायला मिळाली. एक धाव देखील आली आहे. पुन्हा स्ट्राईक एंडला श्रावण आलाय. हा चेंडू विरकावून दिला श्रावण याच्या बॅटमधनं आलेला, मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं आणि डीप मिड विकेटला झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदल. श्रावण बॅक टू द डगआउट. ओव्हरपिच चेंडू होता आणि त्यावर नक्कीच लॉफ्टेड शॉट केल्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, प्रोटेक्शन तैनात होता आणि त्यांनी सहजरित्या झेल स्वीकारली आहे. आणि अजून एक विकेटचं पतन देखील मैदानामध्ये पाहिलं. या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष असतील. तर नवीन फलंदाज आलाय गौतम. गौतम सुद्धा आल्या आल्या नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. चेंडू आपण जर पाहिला असेल ना, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पिच केला गेला होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय अगदी ऑन साईडला खिचून मारण्याचा प्रयत्न होता. त्याच अनुषंगाने हा निर्धाव देखील आलाय. शॉर्ट सिलेक्शन मध्ये थोडंसं आपण पाहिलं असेल तर चुका झाल्या. बॉलाच्या मिरिटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न देखील नव्हता झाला. यावेळेस आता मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला, उचलून फेक केली जाईल. नक्कीच ते सुद्धा यावेळेस मिसफील्ड झाली होती, मात्र त्वरित लगेच क्विक आपण पाहिलं बॅकअप त्यांच्याच स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॅकअप केलं गेलं आणि तर फेकी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ झालाय आणि आपण पाहतोय धावसंख्या 46. यापुढील होणारा सामना जय नित्यानंद विपक्ष तनिष 11 दोन्ही संघांचे कर्णधार. आपण नाणेफेकीकरिता यायचंय. फर्स्ट इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या षटकाचा उल्लेख नक्कीच आवर्जून करेन, कारण याआधी आपण पाहिले असेल तर गोलंदाज मागडे ठरत होते. तिन्ही गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर हा षटक कमबॅक करून देणार राहिलंय योगेश यांचं, कारण त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या आणि एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. आता नवीन गोलंदाज आलेत.
हेमंत ठाकरे. पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ ऑफ द ऑफ स्टंप, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. आणि त्याच नंतर आपण पाहिलं असेल पंचांनी दंडित देखील केलं गेलं, कारण हा खूपच बाहेर चेंडू होता. हेमंत यावेळेस ओव्हर पिच चेंडू भिरकावून दिलाय. अगदी सफल झाले होते, राडार मध्ये चेंडू होता आणि त्याला सरळ फेकून दिलाय. स्लॉट मध्ये चेंडू आणि प्लॉट मध्ये जातोय. 6 धावांसाठी आलाय हा षटकार. गौतम याच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. आता हा आलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. अजून एक 6 धावांसाठी षटकार आणि फलंदाजी होते. तो 59. या स्पर्धेतील पहिली नक्की षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? कारण 2 चेंडूवर 2 षटकार तर आलेत गौतम यांच्या बॅटमधनं. जर इथून अजून एक षटकार आला ना तर या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. हो हो, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि एज लागली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना, खेळाडू वृत्ती दाखवत असताना गौतम स्वतः फलंदाज पंचांचा निर्णय येणे अगोदर बाहेर निघाले. स्वतः सांगितलं की यस नक्कीच माझी एज लागली होती आणि मी बाद देखील आहे. असे खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात मित्रांनो. ऑन हॅट्रिक होत आहे मात्र आपण पाहिलं असेल एज लागली आणि त्यांनी स्वतः सांगितलं पंचांना की नक्कीच एज लागली. अपील देखील झाली होती. पंचांना ही ठाऊक नव्हतं की बॅट खाली लागली आहे की चेंडू. मात्र त्यावेळेस आपण पाहिलं असं खेळ करणं खूप आवश्यक असतं क्रिकेटमध्ये आणि तेच खेळ दाखवत असताना गौतम आपल्याला पाहायला मिळाले. आणि नवीन फलंदाज आता आलेत सचिन. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस आपण पाहतोय लोवर फुलटॉस होता, अलाउंड द कार्पेट खेळून काढलाय ऑन साईडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात काय घडेल, थ्रो गॅदर करू शकले नाहीयेत यष्टी रक्षक. मी म्हटलंय वारंवार चुका घडल्यात. चुका प्रत्येकाकडनं घडताना आपण पाहिल्यात. यापुढील होणारा सामना जय नित्यानंद विपक्ष तनिष 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे अगदी या षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय काय घडलंय. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अगदी आपण पाहिला असेल ना हा चेंडू, पाहू शकता कशा प्रकारे हाताळला गेला. अगदी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर आणि बॅट खूपच लांबवरून फिरवली होती. फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता. सफल झालेत. ऑफ साईडला गेलेला आहेत तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि उचलून फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न झालाय. नशीब साथ देत नाही आहे साई बालाजी संघाचे, कारण आपण पाहिलं असेल ना ज्या वेळेस फील्ड अप्रतिम होते मात्र त्याच्यानंतर हा पाहतोय इथे इथे अजून एकदा नशीब मी उल्लेख केला होता. काय उल्लेख होतो. ही 5वी धाव देखील आली आहे. षटकार पूर्ण होईल का? आणि हा पहा अजून एक चुकी घडली आहे. तब्बल 6 धावा या चेंडूवर धावून पळून पूर्ण केल्या गेल्यात. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी 6 धावा आल्यात. म्हणजे शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर झाल्यात 67 आणि विजयाकरिता 68 धावांची आवश्यकता असेल.
पुढील सामन्याची नाणेफेकी देखील आपण करणार आहोत. साई बालाजी आणि जय नित्यानंद आणि तनिष 11 या दोन संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत. तनिष 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी आहेत जय नित्यानंद संघ. हा, आम्ही तुम्हाला ज्यावेळेस पहिल्या चेंडूला सुरुवात होते ना त्यावेळेसच पुढील सामन्याचा पुकार देखील करतोय. तुम्ही यायला खूप उशीर लावताय, कारण आपल्याला तब्बल 5 षटकांचा कालावधी असतो, म्हणजे अर्ध्या तासाचा कालावधी, आणि अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही जिथे कुठे बसले तिथून इथे येऊ शकत नाही यात. चला क्षेत्ररक्षक सजवायचे. चला फलंदाज आपली जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची. जास्त वेळ खर्च करू नका. मी वारंवार उल्लेख करतोय की खूप सारे सामने देखील केलवायचे आहेत, आणि आपण आता पाहतोय टाइम मला 1 वाजलाय, आणि 1 वाजलेला असताना आतापर्यंत आपल्या या दिवसातील 4था सामना चालू आहे. चला तर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते, आणि मान्यवर आपल्यामध्ये जोडलेत रुखसाद शेख यांच्या हस्ते आपण नाणेफेक करतोय. आणि यापुढील होणारे सामने 4 षटकांचे राहतील, याचीही दक्षता घ्यायची आहे. दोन्ही कर्णधार यापुढील सामने 4 षटकांचे असतील. चला तर होते सामन्याला सुरुवात. प्ले गेम ऑन पंचांचा इशारा देखील आलाय. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेश, आणि नॉन स्ट्राईक एंडला मनोज, आणि गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सुरेश आहेत गोलंदाजी करिता. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. यापुढील चेंडू फुल टॉस, लवकर फुल टॉस, त्यावर देखील प्रहार पाहायला मिळतोय. स्वीप शॉटचा वापर केला गेलाय, आणि 4 धावांसाठी आलाय हा चौकार. चमकार आलाय. नक्कीच लवकर फुलटॉस होता, आणि त्यावर फटका देखील अप्रतिम एक्झिक्यूट केला गेला. हा चेंडू नक्कीच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाहू शकता मित्रांनो, अगदी थोडेसे मागे आले, आणि त्यानंतर आपण खेळण्याचा प्रयत्न पाहिला. येस, नक्कीच ही फेअर डिलिव्हरी आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी जी वाईटची रेषा आहे ना त्याच्या थोडस आतमध्ये पिच केला गेला होता चेंडू. यावेळेस ऑफ साईडला ज्या प्रकारे चेंडू होता त्याच प्रकारे शॉर्ट सिलेक्शन सुद्धा पाहायला मिळालं. मात्र एक धाव देखील कंप्लीट केली जाईल.
सुरेश पुन्हा एकदा यावेळेस भिरकावून दिलाय ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक नाही आहेत पण मात्र हा चेंडू गेलाय सरळ आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा आलाय षटकार. नक्कीच काय फटका सजवला होता त्यानंतर आपण पाहिलं असेल तर षटकार देखील आलाय आणि 6 धावांच्या जोरावर धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 11 या अंकावर. मनोज आहेत मनोज यांच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. यावेळेस पुन्हा सफल झाले होते पुन्हा आपण पाहतोय या ठिकाणी अगदी लोवर फुलटॉस होता त्यावर फटका देखील अप्रतिम एक्झिक्यूट केला गेला मिळून नव्हता मात्र वाईटिस लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक आले उचलून फेक देखील केली गेली आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक सिंगल पाहतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावर. चला स्पीडअप करा. आपली जेव्हा पहिले क्षेत्ररक्षण लावण्या अगोदर ज्या वेळेस टीम हडल होते ना त्यामध्येच निर्णय घ्यायचा असतो की कोणता षटक कोणता गोलंदाज किती क्रमांकाचं षटक हाताळेल. तुम्ही खूप सारा वेळ खर्च करतायत. चला क्षेत्ररक्षण सजवा जास्त वेळ खर्च करू नका. आता आपण पाहतोय इनफिल्डच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक असतील कारण की सेकंड पॉवर प्ले ला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय विनोद. यावेळेस अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू अप्रतिम राहिलाय पण फटका पाहू शकता कशा प्रकारे शॉर्ट सिलेक्शन केला होता आपण रिप्ले मध्ये नक्कीच पाहूयात. वाईटची मागणी सुद्धा केली गेली अपील केली गेली वाईटसाठी मात्र आपण पाहिलं असेल चेंडू अगदी कुठे पिच झाला आणि त्यानंतर पाहिलं तर अप्रतिम चेंडू आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला पाहायला मिळतोय डिसिजन यस वाईट आणि नक्कीच वाईटच होता कारण आम्ही देखील इथे चेक केलं गेलं टीव्ही स्क्रीनवर चेक करूनच आम्ही सांगतोय की हा नक्कीच वाईट होता. आम्ही चेक देखील केलं इथे. बॅट पासून अगदी चेंडू आपण पाहिला असेल ना खूप सारा वरती होता आणि लाईन आपण पाहिली ना तर थोडीशी बाहेर होती अगदी थोडी त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल हा दिशाहीन चेंडू देखील देण्यात आलाय. पुढील चेंडू पहिला चेंडू आला आपण यावेळेस अप्रतिम फटका सजवलाय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवला गेलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतायत जर अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय अवघ्या काही धावा रोखत असताना ना तर तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला यस नक्कीच तिसरी धाव देखील पडून पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. फटका पहा काय पॉवरफुल फटका होता इनफिल्डच्या वरनं खेळून काढला होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्यांचं देखील कौतुक करावं लागेल अरुण होते आय थिंक आणि त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण ते तिथपर्यंत झेप घेतली आणि त्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं. पुन्हा गोलंदाज सज्ज झाला विनोद. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस यस नक्कीच एज लागली आहे या आधी आपण पाहिलं असेल तर त्यावेळेस फलंदाज होते गौतम आणि त्यानंतर आता फलंदाज आहेत योगेश या दोन्ही फलंदाजांचा उल्लेख करेन खेळाडू वृत्ती दाखवली आहे. यावेळेस सुद्धा याची छोटीशी एज लागली होती ज्या वेळेस अशा प्रकारची एज लागते ना पंचांना सुद्धा समजत नसते सर आणि त्यावेळेस खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं असतं आणि तेच खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते योगेश यांच्याकडनं. आज पहिलं विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
फलंदाज बाद झाले योगेश आणि नक्कीच दुसरे योगेश आलेत. ज्या वेळेस मी आवर्जून सांगेन 12th मॅनला की योगेश येतील ना त्यावेळेस त्यांचा सरनेम देखील सांगा. कारण एखाद्या योगेशने जर चांगल्या धावा केल्या आणि टीममध्ये जर 3 योगेश असतील तर तो बेट्स बॅट्समनचा पुरस्कार नक्की कोणत्या योगेशला द्यायचा हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह राहील. आणि 12th मॅन देखील पाठवत जा कारण एका ठिकाणी समालोचनाला गेलेला असताना तिथे 12th मॅन नव्हता तर आमचे ऑफिशियल स्कोरर होते. त्यांनी अगदी तारक मेहताचे जे कॅरेक्टर होते ना ते स्कोर बोर्डवर उतरवले होते. कोणाचं नाव चंपकलाल जेठालाल अशा प्रकारची नावं लिहिली होते. तर अशा प्रकारचे होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या आणि 12th मॅन पाठवत जा. हा चेंडू आपण पाहतो ओव्हर पिच चेंडू सरळ भिरकावून दिलाय डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी आलाय षटकार. हा पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर ओव्हर पिच चेंडू आणि त्याला सरळ बॅटने उडवलाय. टायमिंग परफेक्ट होतं शॉटमध्ये. पॉवर सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर 6 धावांसाठी आला षटकार आणि 6 धावांच्या जोरावर धावसंख्या आपण पाहतोय 22-23 रन्स. योगेश याने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर नक्कीच आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना आपण पाहिलंय. 6 धावांसाठी षटकार आलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा उडवला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतील आणि यस नक्कीच अप्रतिम झेल स्वीकारली जाईल. अगदी पाहिलं असेल ना तर लॉंग ऑफला उभे होते आणि अगदी जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरच्या थोडं मागे जाऊन झेल स्वीकारली आहे. कौतुक करावं लागेल खूप सारं. सुरेश पष्टे होत आहे त्यांनी अप्रतिम झेल स्वीकारली आहे. नवीन फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये हेमंत ठाकरे आलेत. नवीन फलंदाज आलेत हेमंत ठाकरे. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं कारण षटकार आला त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर त्यावर फटक्यावर आपण पाहिलं असेल थोडासा मिसटाईम होता. यावेळेस फटका अप्रतिम एक्झिक्यूट केला गेला. अगदी पॉइंट आणि गलीच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं हा जाणारा चौकार आलाय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 26 या अंकावर आणि पंचांसाठी फरमाईश आली इथनं की पंचांनी एक डान्स देखील सादर करावा. डान्सिंग पंच म्हणून तुम्ही तुमची कामगिरी बजावावी अशी इथून फरमाईश आली. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस चेंडू आपण पाहिला असेल प्रत्येक वेळेस त्याच प्रकारचा फटका खेळून चालत नसतो मित्रांनो कारण जसा चेंडू येतो ना त्या प्रकारे बॅट येणं सुद्धा गरजेचं असतं. हा चेंडू अगदी शरीराजवळून गेलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर निर्धाव देखील आलाय.
चला स्पीडअप करा, खूप सारा वेळ खर्च करतायत. आता इथून दंडित केलं जाईल. श्रावण ठाकरे, तुम्हीच आम्हाला वारंवार येऊन सांगता की जास्त कोणाला वेळ खर्च करून देऊ नका, पण तुमचीच टीम सर्वात जास्त वेळ खर्च करते. थोडंसं तुम्ही सुद्धा कोऑपरेट करा. आणि नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. चला ज्ञानेश्वर, खूप सारा वेळ खर्च करताय. आतापर्यंत आपण जेवढा वेळ खर्च केलाय ना तेवढ्या वेळामध्ये 2 चेंडू तरी ट्रॅव्हल झाले असते. ही विकेट जर ज्ञानेश्वर यांनी घेतली तर यशस्वी रिसॉर्टच्या वन डे पॅकेज फ्री असेल. आणि नक्कीच ती संधी देखील निर्माण झाली होती. जेल सोडली आहे, जेल नव्हे तर रिसॉर्टचं वन डे पॅकेज सुद्धा सोडलाय ह्या जेलवर. पुन्हा तो तो पारितोषिक नक्कीच कंटिन्यू असेल. तुम्ही जर जेल मनोज याची जर विकेट घेतली तर यशस्वी रिसॉर्टचे वन डे पॅकेज फ्री असेल तुमच्याकरिता. महेंद्र पाटील यांच्याकडनं ऑफर आहे. त्याच्यानंतर अप्रतिम चेंडू देखील आलाय. हा चेंडू भिरकावलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र नाहीयेत. क्षेत्ररक्षक जर असते त्या ठिकाणी जेल झाली असती तर हा पॅकेज देखील नक्कीच पटकावला असता. क्षेत्ररक्षक खूप दूरवर होत आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पाहतो 28. ऑफर कंटिन्यू. विथ फॅमिली पॅकेज असणार आहे, फक्त एकट्यासाठी नाही तर फॅमिलीसाठी. आणि एज लागली होती, एज लागली मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय स्लोवर पण चेंडू होता म्हणून थोडंसं आपण पाहिलं असेल तर यष्टीरक्षक मागे होते आणि चेंडू अगदी क्रिसच्या बाजूला जाऊन पडला आणि त्यानंतर एक धाव देखील आली आहे. फक्त मनोजला आउट केलं तरच तुमच्यासाठी पारितोषिक आहे. आता हेमंत आहेत स्ट्राईक एंडला. हेमंत, पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करतील. हा चेंडू आपण पाहिला असेल हेमंत आल्यापासून आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. आले तेव्हा तर तो फटका एक्झिक्यूट केला गेला आणि त्यावर 4 धावा देखील आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आणि आता सुद्धा त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय. हा चेंडू नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट, स्वतः बॉलर येतील डाऊन द बॉल. मात्र पारितोषिक फक्त मनोज करिता होता. मनोजला जर आउट घेतलं असतं तर पारितोषिक होतं. जेल घेतल्या घेतल्या जल्लोष कशा लगेच मित्रांनो मी आवर्जून उल्लेख करेन कारण की फर्स्ट इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल ना त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि तेच समीकरण आता आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहतोय की पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, त्यानंतर 14 आल्या आणि फर्स्ट इनिंग मध्ये सुद्धा एक तिसरं षटक होतं की त्या षटकामध्ये सुद्धा 4च धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतो 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि इथून आता विजयाकरिता 12 धावा आणि 39 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी शुभागमन झालंय अरुण सर यांचं या स्पर्धेमध्ये. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत, वेलकम. आपल्याला विनंती आहे की आपण VIP डाईजवर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्गवर आता आपण पाहतोय गोलंदाज गौतम याने फलंदाजी करत असताना अप्रतिम कामगिरी बजावली आहे. फलंदाज आपण पाहतोय मुकेश मनोज
मनोज स्ट्राईक एंडला आहे आणि नवीन बॅट्समन मुकेश आलाय. पहिला चेंडू आपण जर पाहिला असेल तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला गेला. पुढील चेंडू गौतम यांचा आधी शफल झाले होते, त्यानंतर आपण पाहिला शफल झाले, जागा बनवली आणि फटका देखील अप्रतिम एक्झिक्यूट केला गेला. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये आलाय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवर 33 आणि इथून विजयाकरिता 10 चेंडूची आवश्यकता असेल. 10 चेंडू 35 धावा. हा षटक नक्कीच निर्णायक असेल. जर या षटकामध्ये अजून इथून जर 15 धावा किंवा 10 धावा जरी आल्या ना, 10 ते 15 धावा, तर नक्कीच पुढच्या षटकामध्ये आपल्याला सामना बघताना रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. पुढील चेंडू सफल झाले. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तर यावेळेस गोलंदाजाने ते ओळखलं होतं आणि त्या प्रकारचा चेंडू देखील टिपला. थोडीशी लेंथ मागे टिपली गेली आणि आपण पाहिलं असेल थोडासा वळण घेणारा चेंडू होता, टर्न झाला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. आता इथून पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना पाहतोय. 9 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सरळ बॅटने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. तर त्या ठिकाणी नक्कीच बॅकअप होता. अन्यथा या आधीच्या सामन्यामध्ये जे घडलं होतं ना, ते देखील पाहायला मिळालं असतं सर. या आधीच्या सामन्याचा मी उल्लेख करेन. तब्बल 6 धावा पळून काढल्या होत्या त्यांनी याच सामन्यामध्ये. सॉरी, मी आधीचा सामना म्हणतो. या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर ते घडलं होतं. चला पुढील चेंडू. गौतम, आता काय घडलंय? मग बाहेरून काय बोलू नका, पंचांचा निर्णय येऊ द्या. यस, फलंदाज बाद असेल. नक्कीच फलंदाज बाद झालाय. मनोज, ज्या विकेटची आवश्यकता होती ना महत्वपूर्ण क्षणाला, त्या विकेटचं पतन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बांधव ती चाणक्यरित्या आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज गौतम याची. धन्यवाद डीजे. गौतम हा लोवर पुलटा सुद्धा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिला असेल अगदी टोला चेंडू लागलाय आणि त्यावर एक धाव देखील आली आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मिलिंद बागुल आणि समीकरण सुद्धा आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं करेक्शन होतं, ते क्लिअर केलं गेलंय. 7 चेंडू आणि 33 धावा. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे आणि नक्कीच स्विंग अँड मिस हेच लागली आहे. अजून एक विकेटचं बदन. 1 मोर विकेट डाऊन. मिलिंद बॅक टू द ग्राउंड.
धन्यवाद डिझाई. आता गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय निलेश उर्फ पप्पू आणि इथून आपण पाहतोय 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. अर्थातच प्रत्येक चेंडूवर मोठा आगाज आणि मोठा आगाज तोही षटकाराच्या स्वरूपातच हवाय. 6 चेंडू आणि 33 धावा. या आधी सुद्धा एक सामना असाच रंगला होता की 6 चेंडू मध्ये तिथे 32 धावा मला तरी वाटतं हव्या होत्या. तो सामना सुद्धा आपण पाहिला असेल, गोलंदाजी करणारा संघ जिंकला होता. इथे आता पाहू शकतो तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. ते संघ वेगळे होते, हा संघ वेगळा आहे. इथून जर फलंदाजामध्ये ती क्षमता असेल ना तर त्या धावा सुद्धा जोडल्या जातील. भरपूर वेळा आपण पाहिलं असेल अशा प्रकारच्या धावा सुद्धा सर जोडल्या जातात. आणि पहा जे गौतमने केलं तेच करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज पप्पू यांचा सुद्धा होता. त्याच अनुषंगाने ते देखील थांबले होते, मात्र त्यांनी स्वतःला सावरलं कारण त्याने ऍक्शन देखील केली होती. हा चेंडू मोठा प्रहार करायचा होता, मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील बॉल खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारतील. अजून एक विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुकेश घरत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत मनोज. गोविंद मामा जिथे कुठे असतील, माझा आवाज पोहोचत असेल आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. मनोज आल्या उडवलाय ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत रनअप घेत असताना क्रॅम्प आलेला असावा मला तरी वाटतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिला 1 बाउन्स हा केलाय. 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्याकरिता क्रिकेटवर खूप सारं प्रेम असणारे आणि क्रिकेटची आवड असणारे वाशिंदवरून आलेत पाहुणे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. या आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. हा चेंडू देखील अप्रतिम होता, त्यावर 1 रन देखील धावली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतो येतील आणि इथून जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार जरी आले ना तरीही सामना विजय होऊ शकणार नाही यात, कारण की 3 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. पुढे सरसावत आले आणि ऑन साईडला उडवलाय. 1 बाउन्स चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. मात्र या चौकाराला खूप सारा उशीर झालाय. या आधी जर अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली असती ना, अगदी आपण पाहिलं असेल ना की तिसऱ्या षटकापासून दुसऱ्या षटकामध्ये एकच मोठा प्रहार आला होता आणि तिसऱ्या षटकापासून ते एकही प्रहार पाहायला मिळाले नव्हते. तिसरं षटक नक्कीच महत्त्वपूर्ण राहिलंय, कारण त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथूनच आपण पाहिलं या मॅचला एक टर्निंग पॉईंट मिळाला. आणि अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षक झेल स्वीकारेल. अजून एक विकेट. यतीन बॅक टू द डगआउट. चला बॅटर स्पीडअप करा, लवकर जा. शेवटचा चेंडू आहे. गणेश आलेत, तर शेवटचा चेंडू आहे. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून खेळण्याकरिता आलेत आणि सामना अगदी पाहतोय ना 1 साईड म्हटलं तरी चालेल, कारण आपण पाहिलं असेल या सामन्यामध्ये फलंदाजी करताना सुद्धा वर्चस्व गाजवलं आणि गोलंदाजी करताना सुद्धा वर्चस्व गाजवलंय.